बातम्या दिव्यांगाच्या हक्काच्या माझं गाव माझं शहर या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। व्हॉइस ऑफ मीडिया या देशपातळीवरील संघटनेच्या वतीने शिर्डी येथे 2 दिवसीय केंडर कॅम्पचे उत्साहात आयोजन। शिर्डी पत्रकारिता ही केवळ घटना सांगणारी नव्हे तर दिशा देणारी असावी। स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी पत्रकारांनी आपली मूल्य आणि हेतू विसरता कामा नये। याबाबतची भूमिका ही समाज घडवणारी असावी। पत्रकारिता ही एक साधन आहे। संतांची शिकवण, ध्यान आणि आत्मजागृती याचा समावेश पत्रकारितेच्या जीवनात झाला पाहिजे। पत्रकारितेतून सेवाभावी ध्येय साध्य करता असे आव्हान आत्मा मलिकचे प्रमुख परमानंद महाराज यांनी व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम यांच्या वतीने कोकमठाण येथील आत्मा मलिकच्या पावनभूमीत 2 दिवसीय पत्रकारांच्या केंडर कॅम्पचे शुभारंभ परमानंद महाराज, अमोल खताळ, संजीवनी उद्योग समूहाचे प्रमुख बिपिन कोल्हे यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी त्यांनी प्रतिपादन केले, पत्रकारिता ही केवळ बातमी पोहोचवण्याचे साधन नाही तर ते एक शास्त्र आहे। स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आचार्य अत्रे, बाळशास्त्री जांभेकर यांच्या काळात पत्रकारिता ही राष्ट्रीय उभारणीचे एक माध्यम होते। त्या काळाच्या छपाईपासून ते डिजिटल लाईव्हपर्यंत पत्रकारितेचा प्रवास झाला आहे, पण दर्जा टिकवणे हे फार मोठं आव्हान बनलं आहे, असे प्रतिपादन उद्घाटनाच्या वेळी परमानंद महाराज यांनी केले। या पत्रकारिता केंडर कॅम्पला महाराष्ट्रासह इतर राज्यातील लाखो पत्रकार उपस्थित होते। व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले होते। आता संस्थापक अध्यक्ष श्रीमान संजय काळे साहेब, व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय मस्के साहेब, ज्यांच्या सुविधाच्या मार्गदर्शनातून आज या सत्राचं देखील नियोजन सुरू आहे, ते जिल्हाध्यक्ष श्रीमान गोरक्षजी मदने साहेब, प्रशांतजी टर्के साहेब, डॉक्टर तानाजी नामखेडे मामा, त्याचबरोबर आदरणीय पारधी गुरुजी, विश्वात्मक या संतपीठातील संत सार्थकानंद महाराज, आदरणीय प्रदीपजी भंडारी साहेब, आश्रमचे सरचिटणीस हनुमंतरावजी भोगळे साहेब आणि पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक राष्ट्रीय जाणीवेची संवेदना आपल्या अंतःकरणामध्ये कायम ठेवत आपलं संपूर्ण जीवन कार्य याच क्षेत्रासाठी वाहून देणारे आपण या माध्यमाचे अखंडित उपासक